अजित पवार म्हटलं की बारामती डोळ्यासमोर येते. पण अजित पवारांचं आणखी एका शहरावर विशेष प्रेम होतं आणि ते शहर आहे कोल्हापूर. इथं अजित पवारांनी आपलं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. त्या काळात दादांना जीवापाड प्रेम करणारे मित्रही भेटले, जे आजही दादांच्या आठवणीत भावुक होत आहेत. अजित पवार आणि बारामती, अजित पवार आणि पिंपरी चिंचवड ही नाती जितकी घट्ट होती, दादांचं तितकंच घट्ट नातं कोल्हापूरशी सुद्धा होतं. आणि त्याला कारण दादा नाही तर त्यांचे वडील अनंतराव पवार होते. अजितची जन्मापासूनची सगळी चढणघडण मी बघत आलेलो आहे. कुटुंब छोटंसं होतं अजितचं, परंतु अजितचे वडील अनंतराव हे शेती बघायचे सगळी. आणि काही काळानंतर पुण्याच्या शिक्षणासाठी आल्यानंतर शिक्षकांचं मध्ये काही थोडंसं वाद आल्यामुळे ते निघून गेले. आईने त्यांना घरात घेतलं नाही, मग ते कोल्हापूरला वगैरे गेले. त्यांचा तो भाग वेगळा आहे. कोल्हापूर शरद पवारांचा आजोळ, त्यामुळे दादांचा तसा संबंध होताच. शिवाय दादांनी आपलं पदवीचं शिक्षण कोल्हापुरातनं पूर्ण केलं आणि बहुधा म्हणूनच दादांच्या भाषणातनं कोल्हापुरी रांगडेपणाही डोकवायचा. बीकॉम भाग 1ला ते ऍडमिशन त्यांचं होतं, पण महाविद्यालयातला त्यांचा एकूण उपस्थिती ही तशी सो म्हणावी अशा पद्धतीचीच होती. पण यापेक्षाही जास्त महत्वाची गोष्ट अशी होती की कारण तो 18-19 वर्षाचं त्यांचं वय आहे, ते ज्या पद्धतीनं कोल्हापूरच्या सार्वजनिक जीवनाच्या संदर्भामध्ये चर्चा करायचे त्या आठवणी आजही आमच्या प्राध्यापकांच्या मनामध्ये आहेत. बरं, जेव्हा दादा कोल्हापूरमध्ये शिक्षण घेत होते तेव्हा शरद पवार नावाचा झंझावात महाराष्ट्रात होता. शरद पवार तेव्हा राज्याचं नेतृत्व करत होते, पण चाचा हमारे सीएम है असं कोणताही बडेजाव अजित पवारांनी कधीच दाखवला नाही. उलट दादांनी कोल्हापूर समजून घेतलं. दादा त्यांचं कॉलेज संपलं की आमच्या कॉलेजवर येऊन थांबायचे. कुठं? गोखले कॉलेजवर थांबायचे. मग तिथं आमचा ग्रुप जमायचा. त्यावेळी मी, दादा, अजितदादा, अरविंद सातव, अजून एक 4-5 आमचा ग्रुप होता. असं आमचं रोज सकाळी तिथं आम्ही जमायचे. कॉलेज संपलं की तास-दीड तास तिथं आम्ही गप्पा ठोकत असायचं. त्यावेळी दादांच्याकडे फॅट होती, त्या गाडीचा नंबर होता 9999. माझ्याकडे बुलेट होती, तर तिचा नंबर होता 4141. पुढे बहीण विजयाताई यांचा विवाह झाल्यावर त्या कोल्हापुरात वास्तव्याला आल्या. त्यानंतर दादांचा कोल्हापूर सोबतचा जिव्हाळा आणखीनच वाढला. म्हणूनच कोल्हापूरकर सुद्धा म्हणतात ना की दादांनी बारामतीनंतर कोल्हापूरवरती सर्वाधिक प्रेम केलं. आज दादांच्या जाण्यानं कोल्हापूरकरांना आणि विशेष करून त्यांच्या वर्गमित्रांना याची जाणीव प्रकर्षानं होतीये की दादांच्या जाण्यानं जे नुकसान झालंय ते कधीच भरून निघणार नाही. कोल्हापुरातील याच महाविद्यालयामध्ये अजितदादांनी 1978-79 साली प्रवेश घेतला होता. कोल्हापूरमध्ये दादांचं 3 वर्ष शिक्षण झालं. मात्र या दरम्यान दादांनी कधीही आपण शरद पवारांचे पुतणे आहोत अशी ओळख करून दिली नाही. या निवडणुकीची धामधूम झाल्यानंतर या महाविद्यालयामध्ये आपल्या तरुण वयातील मित्रांसोबत गेट टुगेदर करण्याचं दादांचं स्वप्न होतं. तशा पद्धतीची तयारी देखील महाविद्यालयामध्ये सुरू होती. मात्र दादांचं हे स्वप्न अधुरच राहिलं. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.